देशभरात प्रचंड गाजलेल्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं एक मोठा निर्णय दिला। कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं। सहआरोपी विनोद तोमर यांची सुटका करण्यात आली। 2023 मध्ये साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासारख्या पदक विजेत्या अनेक खेळाडूंनी उभारलेल्या आंदोलनामुळे हे प्रकरण देशव्यापी चर्चेचा विषय ठरलं होतं। आता न्यायालयाच्या निकालानंतर कायदेशीर लढाई संपलेली असली तरी राजकीय वाद मात्र नव्यानं पेटण्याची चिन्ह दिसतायत। दिल्ली न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्या भारतीय कुस्ती जगताचं लक्ष लागलं होतं। 3 वर्षांपूर्वी भारतीय कुस्तीतील दिग्गज कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं। रोख होता कुस्ती महासंघाचे पुढे आले। या प्रकरणी आता दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं निकाल दिला आणि ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला। त्यांची या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यांच्याबरोबर सह आरोपी विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी हा निर्णय दिला। सुनावणीनंतर ब्रिजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। जब मेरा पहला वक्तव्य आया था तो हमने कहा था कि यदि कोई भी फैसला या कोई आरोप अगर साबित हो जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। आज कोर्ट ने बाइज्जत बरी किया, मेरे लिए प्रसन्नता का विषय है, मेरे समर्थकों को के लिए प्रसन्नता का विषय है। तर ब्रिजभूषण यांचा मुलगा करणभूषण सिंह यांनीही हा न्यायालयीन विजय असल्याचं म्हटलंय। ये सच्चाई की जीत है, युवा पहलवानों की जीत है, हमारे लोकसभा कैसरगंज की जीत है और मंडल की जीत है। और जो इस सच्चाई में हम लोग के साथ रहे, मैं उन सबको धन्यवाद करना चाहूंगा कि आपने हमारे पर भरोसा रखा और आज हम पूरे देश के सामने मजबूत होकर खड़े हैं। जो एक टाइम हम लोग को मजबूर करा जा रहा था मेरे पिताजी को कि फांसी दे देनी चाहिए, जंतर मंतर पे कि जला देना चाहिए, सारी पार्टियां साथ आके बोल रही थी। आज क्या आके बोलेंगी? आज क्या आके बोलेंगी कि आपके पर जो हुआ गलत हुआ? यानंतर मात्र विरोधकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। महिला रिजर्वेशंस की बात है और दूसरी तरफ ही अभी आप लोगों के माध्यम से जानकारी मिली है, ये न्याय की प्रक्रिया है। इसमें जो पेटिशनर हैं उनको स्वतंत्रता है कि आगे वो अपील में जाते हैं, हाई कोर्ट में जाते हैं, सुप्रीम कोर्ट में जाते हैं। तो न्याय की जो प्रक्रिया है उसके अनुरूप आगे जो भी उनको इस बात की स्वतंत्रता है और न्याय होना चाहिए। रस्त्यावर उतरत होत्या, उतरून लढत होत्या, न्याय मागत होत्या, याने आमच्यावर बलात्कार केला, आमच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणून त्यावेळेस हे त्यांचं गुणगान गात होते त्या ब्रिजभूषण सिंगचं। हे होणारच होतं, बलात्कार करा, खून करा, लुटून टाका, देशाला बर्बाद करा, फक्त आमच्या बरोबर राहा म्हणजे तुम्ही इमानदार। मग तुम्हाला सगळ्या दोषातून मुक्त करण्याचं काम कोर्टाकडून करून घेऊ, ईडी कडून करून घेऊ, सीबीआय कडून करून घेऊ। तर या आंदोलनातील प्रमुख चेहरा माजी ऑलिम्पिक विजेती आणि काँग्रेस आमदार विनेश फोगाट हिनं सोशल मीडिया अकाउंटवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे। रस्त्यावर उतरून सत्ताधारी पक्षाच्या खासदाराविरोधात लढण्यासाठी एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला हिंमत एकवटावी लागली होती। सत्तेच्या दबावाखाली आणि ताकदीच्या जोरावर ब्रिजभूषण यांनी अनेक पटूंनी या निकालाला पुढच्या न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय। आम्ही आशा सोडलेली नाही, कुस्तीपटू आपला लढा सुरूच ठेवतील।
या प्रकरणाची सुरुवात 2023 मध्ये झाली होती. भारतातील नामांकित महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन केलं. आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी हजारो पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. लैंगिक छळ, महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न, पाठलाग आणि धमकी अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि साक्षी पुरावे तपासल्यानंतर न्यायालयानं आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. मात्र या प्रकरणाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्याचे राजकीय परिणाम. ब्रिजभूषण शरण सिंह हे केवळ क्रीडा प्रशासक नव्हते, तर उत्तर प्रदेशातील प्रभावशाली राजकीय नेते आणि भाजपचे माजी खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या प्रकरणानं सुरुवातीपासूनच राजकीय रंग घेतला होता. विरोधकांनी त्या काळात केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. देशासाठी पदकं जिंकणाऱ्या महिला खेळाडूंना न्याय मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेषतः संसद भवन उद्घाटनाच्या काळात कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदूही बनला होता. आता मात्र निकालानंतर भाजपला मोठा राजकीय दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय. निवडणुकीच्या दृष्टीनं पाहिल्यास ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेचा राजकीय फायदा होऊ शकतो. ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील कैसरगंज परिसरातील प्रभावशाली नेते मानले जातात. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. भाजप आणि ब्रिजभूषण समर्थकांकडून या निकालाचं वर्णन न्यायालयीन विजय असा केला जाऊ शकतो. राजकीय हेतूंनी आरोप केल्याचा दावा होऊ शकतो. 2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधी एका शक्तिशाली नेत्याची क्लीन चिट मिळून सुटका होणं हा राजकीय फायदा भाजपकडून नक्कीच इनकॅश केला जाऊ शकतो. मात्र त्याचा नेमका परिणाम मतदारांवर किती होईल हे संबंधित भागातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांवरही अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.